सावनेर येथे बाहेरगावच्या नागरिकांसाठी राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली असून ही व्यवस्था 14 एप्रिलपर्यंत अशीच चालू राहणार आहे। तेव्हा त्यांनाही काही मदत करायची असेल तर ते करू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे। कोरोना विषाणूने सध्या स्थितीमध्ये संपूर्ण जगात थैमान घातले आहे। त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे। परिणामी हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांचा तांडा परिवहनाची सोय नसल्याने पायीच कित्येक मैलाचा प्रवास करून आपल्या घरी ते निघत आहे। अशाच कष्टकरी बांधवांसाठी सावनेरचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, लॉयन्स क्लब सावनेर, पोलीस स्टेशन सावनेर, नगर परिषद सावनेर यांच्या माध्यमातून शेल्टर हाऊसचे निर्माण करून त्यात कष्टकरी बांधवांसाठी राहण्याची, जेवणाची तसेच वैद्यकीय सोय करण्यात आली आहे। याविषयीची माहिती सावनेरचे पोलीस निरीक्षक, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष वत्सल बांगरे, सचिव किशोर सावल यांनी दिली। शेल्टर हाऊस मध्ये लॉयन्स क्लबचे डॉक्टर परेश झोपे, डॉक्टर शिवम पुण्यानी, डॉक्टर छत्रपती मानापुरे, डॉक्टर अमित बाहेती वैद्यकीय सेवा पुरवित आहेत। प्रत्येक गावोगावी अशा व्यवस्था समाजसेवी संस्था व समाजसेवी करून माणुसकीचा परिचय देत आहे। अध्यक्ष वत्सल, हम उनसे जानना चाहेंगे कि ये जो आपने जो एक नया उपक्रम शुरू किया है, इसकी प्रेरणा आपको कहाँ से मिली? ये जो शेल्टर हाउस करके ये आदरणीय प्रधानमंत्री साहब, इन्होंने सभी जगह पे, सभी क्षेत्र में अपने देश के एक आवास करके, एक आवास योजना करके बनाया गया है इस कोरोना से लड़ने के लिए। उसी के साथ चलते हुए हमने सावनेर शहर में नगर परिषद हाई स्कूल और पुलिस स्टेशन के मदद से सहकार्य से हमने सावनेर में निवारा करके शेल्टर हाउस बनाया हुआ है। इस शेल्टर हाउस में जो बाहर गांव से आ रहे हैं लोग हैं, जिनको ट्रैवल करने में, जिनको चलने में समस्या हो रही है, उनके लिए अपन ने रहने की, खाने की और साथ ही में स्वास्थ्य की उत्तम व्यवस्था करी हुई है। नहीं, यहाँ से ये जो चल के जा रहे हैं कुछ लोग, किसी ने कभी पैसे की मांग की आपसे? नहीं, अभी तक तो ऐसा कभी हुआ नहीं है, ना किसी ने पैसे की मांग की है, लेकिन वो यहाँ की सुविधा से भरपूर खुश है। उनको रहने की, साथ ही साथ उनको जो शारीरिक समस्या आ रही है, किसी के हाथ दर्द है, किसी के पैर दर्द हो रहे हैं, वो यहाँ से लगभग कोई चंद्रपुर से आ रहा है, कोई हैदराबाद से आ रहा है और वो अपने गांव तक के इटारसी जा रहे हैं, कोई गुना जा रहे हैं, कोई, तो उनको एक बहुत आसरा हो रहा है यहाँ पे रह के। वो एक शेल्टर की एक जो उनको ज़रूरत थी वो यहाँ पे आके उनका पूरा हो रहा है। लायंस क्लब की ओर से ये जो एक उपक्रम जो शुरू किया है, इसके लिए बहुत बहुत बधाई। इसी प्रकार से यहाँ में कामगारों ने आना चाहिए, रहना चाहिए और हमारे दुख दर्द और कोरोना से लड़ने की खुद में हिम्मत पाना चाहिए। शिवम पुण्यानी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा जो उपक्रम लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे, त्यामध्ये आपण आतापर्यंत किती रुग्णांना तपास केलेला आहे आणि आपण बघून राहिलेला रुग्ण आहे, इथे औषधी वगैरे आहे, तर याच्यामधून काय निष्पन्नास येऊन राहिलेला आहे? सध्या आम्ही इथं निवारा म्हणून शेल्टर होम सुरू केलेलं आहे। ते सावनेर पोलीस स्टेशन आणि सावनेर नगरपालिका आणि म्युनिसिपल हायस्कूलद्वारा आणि आमचे जे लायन्स क्लब आहे यांच्याद्वारा आम्ही इथं शेल्टर होम प्रोव्हाइड करत आहोत। इथं जे लोक पलायन करत आहेत त्यांना थांबवण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि शारीरिक तपासणी वगैरे सर्व सुरू आहे। सध्या ऑन ॲन ॲव्हरेज 40 ते 50 लोक दररोज येत आहेत। ते याच्यातले बरेचसे लोक थांबत आहे रात्री, बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला निघायचं आहे, आम्हाला जायचं आहे, आम्हाला आपल्या घरी पोचायचं आहे। सध्या हे लोक चंद्रपूरवरून आलेले आहेत, काल हैदराबादवरून आलेले होते, यांचं आता यांना राजस्थानवर जायचं आहे। काल जे लोक होते त्यांना झाशीला जायचं होतं। हे खूप म्हणजे दूर दूर लोक जाणारे आहेत। त्यांच्यातले काही काही लोक असे आहेत ज्यांना ताप आहे, थोडासा सर्दी आहे आणि यांचे हातपाय पण खूप दुखत आहेत आणि जेवण पण यांना भेटत नाही। काल असे हैदराबादचे जे लोक होते जे आले इथं, ते म्हणाले का आम्हाला 9 दिवसापासून फक्त राईस वगैरे भेटलं आहे, सध्या पहिल्यांदा आम्हाला रोटी पोळी इथं आपल्याला मिळाली। ते रात्रीच निघाले, त्यांना आम्ही खुर्सापारपर्यंत सोडलं, आता ते समोर निघणार आहे आणि कधी पोहोचणार त्याची गॅरंटी नाही, तशीच आम्ही इथं व्यवस्था केलेली आहे। शहरातून सुरू असलेल्या या शेल्टर हाऊसला लॉयन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झिंजुवाडिया।